गोरक्षकांचे मोटरसायकल अपघात करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपी स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद। फिर्यादी व त्याचा मित्र सार्थक केळगेंद्र असे दोघे जण आयशर टेम्पो क्रमांक GJ23 AT9227 या गाडीमध्ये गायांची वाहतूक होत असल्याची संशय वाटल्याने सदर टेम्पोचा मोटरसायकलवरून ओव्हरटेक करून पाठलाग करत असताना घोडेगाव शिवारात भारबोडी पुलाजवळ आम्हाला मारण्याच्या हेतूने मोटरसायकलला पाठीमागून आयशर टेम्पो व क्रेटा गाडीची जोराची धडक मारून गंभीर जखमी केले आहे। फिर्यादी नामे संकेत सोमनाथ हराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 87/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 110 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमूद घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी तत्काळ ताब्यात घेण्याबाबत श्री किरण कुमार कवाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना आदेशित केले। सदर गुन्ह्यातील गाडीच्या व आरोपीच्या व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा गाडी क्रमांक GJ23 AT9227 या गाडीने व एक पांढऱ्या रंगाची क्रेटा चारचाकी या वाहनाने अपघात केला असून क्रेटा गाडी क्रमांक MH16 DC 9286 गाडीमध्ये फैजान अयाज शेख हा त्याच्या साथीदारासह अहिल्यानगरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकाने गजराजनगर चौक येथे सापळा रचून थांबले असता एक पांढऱ्या रंगाची क्रेटा गाडी अहिल्यानगरच्या दिशेने येताना दिसून आली। पथकाने त्या गाडी चालकास इशारा करून गाडी थांबविण्याबाबत कळविले असता चालकाने गाडी थांबवली तेव्हा गाडीतील 2 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव फैजान अयाज शेख बबलू उर्फ असीम नजीर अहमद शेख असे असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने कळविले की मोटरसायकल आयशर टेम्पो व आमच्या ताब्यातील क्रेटा या दोन्ही गाड्यांनी पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात केला असून सदर अपघात करतेवेळी क्रेटा गाडीमध्ये आम्ही दोघे अनिश अलियास कुरेशी दानिश जाकीर शेख कुरेशी फरार हे दोघेही असल्याचे सांगितले। तसेच आयशर वाहनाने अपघात केला तेव्हा चालक शरीफ सुरत फरार हा गाडी चालवत असल्याचे सांगितले। ताब्यातील इसमांकडून गुन्ह्यात वापरलेले 4 लाख रुपये किमतीची एक क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे। ताब्यातील आरोपी मुद्देमालासह गुन्ह्याच्या तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करत आहे।